नमस्कार, आपल्या उर्वंश यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर सर्वात आधी आपल्या यूट्यूब फॅमिलीला पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर एमपीला 23 तारखेचा पोळा होता, तर मग आम्ही त्यानुसार साजरा केलेला। तर त्यामुळे आपला हा व्हिडिओ उशिरा येत आहे। तर म्हटलं चला पोळा आहे तर पटपट कामं आवरून घेऊया। तर मग झाडू पोछा पटकन केला आणि इकडे लागले स्वयंपाकाला। आणि सगळ्यात आधी घेतलं पुरण मांडायला, कारण की पुरण शिजायला भरपूर वेळ लागते। तर म्हटलं चला सगळ्यात आधी पुरणच मांडून घेऊया। इकडे पुरण मांडलं आणि मग इकडे भात पण शिजायला ठेवलेला। तर आज मला मेथीचे बोंड करायचे होते। तर मग मेथी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे आणि मग मेथी आणि तांदूळ पण शिजायला ठेवलेलं। आणि इकडे मग उर्वांच्या पप्पांनी मस्त टोपल्या आणल्या होत्या, म्हणजे त्यामध्ये पात्राळी ठेवून नैवेद्य लावण्यासाठी नंदी बैलाला। आणि मग बाजार पण आणलेला, कारण की आमचा शेवटचा दिवस होता हप्त्याचा। तर बाजार पण संपलेला, म्हटलं घेऊन येत आज छान बाजार। तर मग त्यांनी सांबार मिरची वगैरे आणलेली, तर तेच पटपट खुळून ठेवले। आणि इकडे कणिक पण मळायला घेतलेले, कारण की छान ताजा सांबार राहिला तर मग वडे बोंडा भजे आपले छान टेस्टी लागतात। आणि मी म्हटलं चला पटकन मिक्सरमध्ये लावून पण घेऊया मिरची सांबार वगैरे, कारण की वडे बनवताना मग त्याची पेस्ट टाकावी लागते। तर कारण की लाईनचा काही भरोसा नसतो, कधी लाईन जाईल। तर मग सगळी पेस्ट लावून घेतली आणि मग इकडे मी भाजी बनवलेली। तर तशी तर मिक्स भाजी बनवतात, पण माझ्याकडे काही भाज्यांचं नव्हतं। मी म्हटलं जाऊ द्या, जी भाजी आहे तीच। तर मग काटवलची भाजी बनवलेली आणि इकडे आपलं पुरण शिजलं होतं, तर मग त्यामध्ये साखर टाकली। जेवढं पुरण घेतलं होतं त्यानुसार सेम तेवढी साखर टाकली आणि आपलं मस्त पुरण तयार झालं होतं। तर इकडे मी मस्त छान असं पुरणच्या शाश्याने बळे असं पुरण बारीक केलं आणि इकडे बघा किती छान आपलं पुरण छान घट्ट झालं होतं। तर आणि मग उर्वांश स्कूलमधून आलेला, पूजा करून घेतली, कारण की उर्वांशने मला आधीच सांगितलं होतं की मम्मा मी स्कूलमधून आल्यावर पूजा कर। तर मग मी त्याची वाट बघत होते आणि मस्त पूजा केलेली। आणि इकडे मग मी लाखीच्या डाळीचे वडे बनवायला घेतलेले। ती डाळ 3-4 घंटे आधीच भिजू ठेवलेली आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढलं आणि मग थोडीशी डाळ मिक्सरमधून लावलेली, कारण की मला सगळ्या डाळीचे करायचे होते, पण ते कधी मग वडे जमतात नाही जमतात। तर त्यासाठी थोडीशी डाळ लावून घेतली आणि त्यामध्ये मग तिखट मीठ हळद लसण जिरं आणि तीळ ओवा मीठ आणि कढीपत्ता सांबार मिरचीची पेस्ट असं सगळं टाकून मिक्स केलेलं। आणि मग त्याचा वडा बनते की नाही बनवून बघितलं, तर छान आपला वडा बनत होता। जर त्याची पेस्ट म्हणजे डाळ सगळीच ठेवली तर कधी कधी ते बनत नाही, त्यासाठी मग बेसनाचं पीठही लावावं लागतं। आणि इकडे अहोनी मस्त पानं आणले होते पत्राळी बनवायला। तर मग इकडे मस्त छान उर्वांशने आणि त्याच्या पप्पांनी पत्राळ बनवलेली। आणि इकडे मी तीळ बघत होते, कारण की मला मेथीच्या बोंडामध्ये पण तीळ टाकायची होती। स्वच्छ तर असतेच, म्हटलं चला पुन्हा एक वेळ बघूया। आणि इकडे मी वरणाला काही तडका दिलेला नव्हता, मग असंच वरण घोटून मांडलेलं। आणि इकडे मग वडे बनवायला घेतलेले सगळ्यात आधी। तर मस्त आपले छान लाखेच्या डाळीचे वडे बनलेले आणि वडे बोंड भजी असं काही सगळं मी बनवणार होते। आणि मी पुरण पण बनवलं होतं, पण त्याचा काही व्हिडिओ शेवटी दाखवलाच नाही। ते इकडे आपले सगळे वडे बनलेले होते आणि इकडे मी मग मेथीचे बोंड पण बनवून घेतलेले। ते सगळं मिश्रण आधीच भिजवून ठेवलेलं होतं। मग म्हटलं चला एक वडे आपल्याला तळायला बरं होतं। तर वड्याचं सगळ्यात आधी काढलेले वडे, मग इकडे बोंड बनवायला घेतलेले। कोणाकोणाला बोंड माहीत आहेत मेथीचे नक्की कमेंट करा। मस्त छान असे मेथीचे बोंड बनवून घेतले आणि मग शेवचे बनवले आणि आपला मस्त असा तयार झाला होता स्वयंपाक। पोळी तर काही बनवलीच नव्हती, पुरणपोळीच बनवली होती। आणि मग मस्त छान असे तयार झाले आणि आम्ही बैलपूजा करायला खाली आलो। तर घरचाच नंदी होता, सगळ्यात आधी घरच्या नंदीची पूजा केलेली, मग नंदीची जोडी आलेली, मग नंदीच्या जोडींची पण पूजा करून घेतलेली आणि मस्त छान आजचा दिवस गेलेला। आणि इकडे बघा मस्त छान आमचं जेवणाचं ताट किती छान दिसत आहे। तर आम्ही एवढे मस्त पदार्थ बनवले। तर आजचा दिवस असा होता, चला बाय।